Hi, friends, how are you all? I hope that you are all doing well. Hello, friends, I am Nilesh Devkar, and welcome to my channel Knowledge Point by Nilesh Devkar. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील पहिल्या युनिटमध्ये पहिल्याच क्रमांकावर दिलेली अर्थात 1.1 इथे दिलेली अ टीन एजर्स प्रेयर ही कविता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला दोन शब्द या टायटलमध्ये दिसतात. ते म्हणजे एक शब्द म्हणजे टीनएजर आणि दुसरा म्हणजे प्रेयर. तर टीनएजर म्हणजे काय? तर टीनएजर म्हणजे आपण इंग्रजी संख्या मोजताना जसं मोजतो 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर या वयोगटामध्ये 13 ते 19 या वयोगटामध्ये जे विद्यार्थी बसतात त्यांना आपण इंग्रजीमध्ये टीनेजर्स म्हणतो. आणि हे टीनेजर्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्यांना किशोरवयीन मुले म्हणतो. तर प्रेयर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. प्रेयर म्हणजे प्रार्थना. तर एका टीनेजरने केलेली ही प्रार्थना, म्हणून या कवितेचं टायटल आपल्याला दिसते टीनेजर्स प्रेयर. तर मला असं वाटते आपल्याला या कवितेचं टायटल पूर्णपणे समजलेलं असणार. आपण आता कवितेचा पुढील ओळी पाहूया. तत्पूर्वी या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत जे मोर्स. जे मोर्स यांनी ही एक सुंदर अशी टीन एजर्स करिता प्रार्थना लिहिलेली आहे आणि टीन एजर्सच्या भावना ज्या आहेत त्या या कवितेतून व्यक्त झाल्याच्या आपल्याला दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया. तर कवी काय म्हणतो? ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. कवी असं म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये येणारा जो प्रत्येक दिवस आहे हा नवीन आहे. माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन दररोज घडत असते. अँड डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये काही निर्णय पण घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणून या ठिकाणी मी एकटा व्यक्ती आहे की मी आता कोणता मार्ग निवडायचा हे माझं मलाच ठरवायचं आहे. याचा अर्थ असा आहे की आय एम द ओनली वन टू चूज, हे निवडणारा मी एकटाच आहे. द रोड दॅट आय विल टेक, की जो यापैकी मला माझ्या समोर असलेल्या अनेक पर्यायांपैकी अनेक मार्गांपैकी मी कुठला पर्याय निवडू. त्यानंतर पुढच्या ओळींमध्ये कवी असं म्हणतो की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी काय करू शकतो? मी जीवनाचा असा मार्ग निवडू शकतो दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, की जो मला लीड्स म्हणजे घेऊन जाईल, ग्रेट म्हणजे प्रचंड मोठ्या, आणि सक्सेस म्हणजे यशाकडे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. मी जीवनातला असाही मार्ग निवडू शकतो की जो मला प्रचंड यशाकडे घेऊन जाईल. आणि त्यापुढे कवी असं म्हणतो की ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस. किंवा मी असाही मार्ग निवडू शकतो दॅट ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, जो मला अंधाऱ्या मार्गाने घेऊन जाऊ शकतो. अंधारा मार्ग म्हणजे काय? तर मला चुकीच्या मार्गाने घेऊन जाऊ शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, की जो मला लीड्स म्हणजे घेऊन जाईल कुठं? ग्रेट डिस्ट्रेसकडे. डिस्ट्रेस म्हणजे काय? तर विनाश, आपत्ती. म्हणून कवी असं म्हणतो की मी असाही मार्ग निवडू शकतो की जो मला प्रचंड मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. किंवा मी असाही मार्ग निवडू शकतो की जो मला एका प्रचंड मोठ्या विनाशाकडे घेऊन जाईल. म्हणून दुसऱ्या ओळींमध्ये ते दिसते आपल्याला की ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू द ग्रेट डिस्ट्रेस. त्यानंतर पुढे मग कवी असं म्हणतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. देवा, कृपया माझे डोळे उघड. मी काय करू शकलो पाहिजे? दॅट आय माय क्लिअरली सी, मी स्पष्टपणे पाहू शकलो पाहिजे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट.
माझ्यासाठी योग्य काय आहे त्या ठिकाणी उभं राहण्यास मला मदत कर. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामध्ये काय सर्वोत्तम आहे ते बाहेर काढण्याचा या या टीन एज मध्ये मला मदत कर. पुन्हा कवी पुढच्या ओळींमध्ये असं म्हणतो की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे देवा, तो टीनेजर म्हणतो की हे देवा, मला तू नाही म्हणण्याची शक्ती दे. केव्हा? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा माझ्या मनामध्ये टेम्पटेशन म्हणजे वाईट इच्छा निर्माण होतील, तेव्हा तू मला नाही म्हणण्याची संधी दे. मित्रांनो, आपण एखाद्या गोष्टीला, वाईट गोष्टीला जेव्हा पहिल्यांदा नाही म्हणत नाही, त्यामुळे आपल्याला अनेक पुढे चुकीच्या गोष्टींना सामोरं जावं लागते. म्हणून एखादी गोष्ट चुकीची आहे तेव्हा आपण लगेच तिथेच आपण त्या गोष्टीला नकार द्यायला हवा. म्हणून आपण काय शिकायला हवं, तर आपण नाही म्हणायला शिकायला हवं. म्हणून तो टीनेजर असं म्हणतो की हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. देवा, मला कृपया तू नाही म्हणण्याची शक्ती दे. वेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या मनात अशा काही वाईट इच्छा निर्माण होतील, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर द लाईफ इच डे. मी काय करू शकलो पाहिजे, तर या माझ्या टीनेजरमध्ये मी माझी बॉडी क्लीन, माझं शरीर स्वच्छ ठेवू शकलो पाहिजे. अँड फिट फॉर द लाईफ इच डे, आणि दैनंदिन जीवनात मी फिट म्हणजे तंदुरुस्त राहिलो पाहिजे देवा, अशी देवाला तो प्रार्थना करतोय. त्यानंतर पुढच्या ओळींमध्ये कवी असं म्हणतो की व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा माझ्या टीनेज इयर्स म्हणजे हे जे माझं किशोरवयीन वय आहे हे जेव्हा संपून जाईल, आय नो दॅट आय विल सी. मला माहित आहे की मी तेव्हा पाहू शकेल काय, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी जे आयुष्य जगलो ते सर्वोत्तम पद्धतीने जगू शकलो विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि यावेळी माझ्या समोर तू चालत होता आणि मी तुझ्या मागे मागे चालत होतो, आणि म्हणूनच मी माझं जे हे टीनेज इयर्स आहेत हे अतिशय बेस्ट आणि सर्वोत्तम पद्धतीने जगू शकलो. थोडक्यात काय, तर देवा, या सर्व प्रवासामध्ये तू मला मार्गदर्शन कर, तू माझ्या समोर राहा आणि मला तू योग्य असा मार्ग दाखव, जेणेकरून मी काय करू शकेल, माझ्या टीन एज इयर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीनं समोर जाऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही कविता टीन एजर्स प्रेयर आपण आज अभ्यासली. मला आशा आहे आपल्या सर्वांना ही कविता खूप आवडली असेल. या कवितेचं मी केलेलं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला आवडलं असेल. या कवितेला लाईक करा, त्यावरतीच कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन शैक्षणिक व्हिडिओ सहित, आणि तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, स्टे हेल्दी अँड स्टे फिट. Friends, if you like this video, please like, comment and share this video. Don't forget to subscribe my channel Knowledge Point by Nilesh Devkar.